वंदू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषाहरा सबंधे जड जीव तारुणिवरा कृता पुता ही धरा दातारा करुणा करावर मते द्यावे विभू गुरुजरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री चक्रपाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय हरताळ्याचे बाबा की जय दंडवत हो प्रसंग 18 परमात्मे नमा असो हे रुक्मी आणि प्रधानू आले बहुता विलासी मिळवणीन तेही जुहारीला राव भीमसेनू मग आले सभा मंडपी रुक्मी आणि प्रधान हे सभा मंडपात आले आणि भीमसेनाला बोलू लागले. राया भद्री आले आसन ओळगे आले सकळ जन राये कुमार मंत्रिया गेले ज्ञान स्वप्न अवस्थेचे मग राज्य भीमकाने त्यांना सांगितलं. ते आसनावर बसले आणि त्यांना सांगितलं का बुवा रुक्मिणीला असं असं स्वप्न फिरलं. तर म्हणे तिला लग्न लावायच्या अगोदर अंबिकेच्या मंदिरात जाऊन त्या अंबिकेची पूजा करायची. म्हणे कुमारी स्वप्न असे देखिले जे अंबिके यात्रेसी बिजे दे बोलाविले तरी आता आयता करा बाहुले सैन्य सामने करा. मग तुम्ही असं करा, तिला सिक्युरिटरीमध्ये घेऊन जा, इकडून तिकडून सर्व सैन्य आणि मध्ये रुक्मिणी, पुढे सैन्य मागे सैन्य, उजव्या बाजूला डाव्या बाजूला. हां मग तिला घेऊन जा आणि ती पूजा झाली तिला रिटर्न घेऊन या. वेगी घोड्या घाला बाखरा रथी मारती सामदे करा आणि गुडर घाला कुंजरा हाकारा ढाऊ धनुर्धरण मोठे मोठे धनुर्धर हत्तीवर अगोदर पुढे तिथून नाही तर कुंजर म्हणजे घोडे, घोड्याचे ते पाय आजूबाजूला. ऐशी बेगी झडकरी यात्रेशी न्यावी कुमारी तव काय बोरीला ती ऐश्वरी कुमार भीमक्या. असं लवकर जाण घेऊन या तिला तिथलं दर्शन करून. त्यावेळेस रुक्मिया काय म्हणतो, मग रुक्मिया म्हणे तर आता वाया यात्रेशी वाढविता. मग तो म्हणे कशाला वाढवता हे फुकट ना फाकट. ती अंबिकेशी जाता थोर प्रमाद हो असे. म्हणजे त्या अंबिकेच्या देवळीत गेल्यानंतर मोठा प्रमाद होईल, अपराध होईल. तेने थोरू आणि असावी ते तेथेची उतरला श्रीकृष्ण राव तयाची विचित्र ढाले हा भाव न कळे तुम्हा. म्हणे हा त्या श्रीकृष्णाचा भाव आहे. त्या ठिकाणी श्रीकृष्ण उतरले. ऐका मुळेश्वरी राया जाऊ नये कवनाच्या ठाया तरी तेथा आपण यावया यादवा कवना कार्य. आणि त्या ठिकाणी मूळ बोलवले असेल कोणी जाऊ नये. तुम्ही कसे काय जाताय त्या ठिकाणी. तुम्ही नेना त्या कृष्णाची करणी, तुम्ही जाणत नाही ते श्रीकृष्णाची करणी. हा न कळे देवा ऋषी आदी करणी आणि ही आजीची यात्रा वर्जावी रुक्मिणी जरी शहाणे असात. तुम्ही जर शहाणे असाल तर हे यात्रा वर्ज करा. वर्ज करा म्हणजे जाऊ नका देऊ, बंद करा. रुक्मिणीला तिथं जाऊ नका. तो बोलीला भीमकुराना म्हणे तुम्हा कुळ धर्म ऐसा असे जाणा. आमचा कुळ धर्म असा आहे का पहिले अगोदर नवरी त्या ठिकाणी न्यावी, तिचं दर्शन करावं ना मग मग लग्न लावावं. तो बोलीला भीमकुराना म्हणे आमचा कुळ धर्म ऐसा असे जाणा. आधी नवरी न्यावी अंबिके दर्शना मग लावावे लग्न. आणि जरी यात्रा वर्जिले तरी हे आस्ती सकळ राणे. म्हणती धाकू धरीला भीमसेने म्हणे यादवांचा. मग हे सर्व सैन्य तुम्हाला असेल म्हणे. यांना असं वाटेल की यांना यादवाचा धाक पडला आहे. सर्व राजे सर्व हे हसतील. मज श्री कृष्णेशी झाली भेटी काय सांगो प्रीती केली या गोष्टी तया देवा वाचून ये सृष्टी नाही नीतिमंत. भीमको सांगतोय
की माझी आणि श्रीकृष्ण महाराजांची भेट झाली, आमची प्रीतीपूर्वक गोष्टी झाल्या, त्या देवा वाचून हे सृष्टी निरर्थक आहे. आणि यादवासी आम्हा प्रीती असे, यादवाला आमचा गोडवा आहे, आमचे एक प्रकारची त्यांचं आमचं प्रेम आहे. ते कदा मजसी न करती ऐसे, तरी अशी काही दुजेपण नसे आपण यासी, ते आमच्याशी दुजेपण ठेवत नाही. रुक्मिया म्हणे तया ती प्रीती, परी शिशुपाळ कृष्ण उदंत उभा हाती. म्हणून रुक्मिणी हरुणी नेती सकळ चैद्याची. या मग म्हणे आम्हाला श्रीकृष्णाची प्रीती आहे, परंतु त्या ठिकाणी श्रीकृष्ण आहे, शिशुपाळ आहे, वक्रदंत आहे, चैद्य, हे सर्व नवरी हरवून घेऊन जातील. तो भीमकू म्हणे माझा धरा अमित विरू असती भारी, एकू एकू असे तरी ग्रासू करीन. या त्रैलोक्याचा माझ्याजवळ असे वीर आहेत की एक एक या त्रैलोक्याचा घास करणारे आहेत. तुम्ही कशाला घाबरतात? तर मी आधीचे सैन्य आता आपण या सवे घेऊन मन मीची नवरी नेईन यात्रे अंबिके. मग मीच नेतो म्हणे, तुम्ही नाही जाता, तुम्ही अवघेची असा नगरी, मीच यात्रेशी नेल भीमकुमरीन. तुम्ही पुरुषत्वे मिरवा घरोघरी नाबला पुढे. तुम्ही आपला म्हणजे पत्नी आपल्या बायकोच्या पुढे पुरुषत्व मिरवा, मीच घेऊन जातो माझ्या मुलीला आणि तिला दर्शन करून आणतो. जो पुरुष आपला अंतरी रणी दुजाचा धाक धरी, जो माणूस दुसऱ्याचा धाक धरतो, रणी म्हणजे क्षत्रियाचा, जळो जळो हे संसारी जिने ते याचे जळजळ, हे संसार त्याला जळालेला आहे, ज्यांना अंतरी राहायचे. म्हणून राव उठला झडकरी, पालना पालना मनानी लागली फेरी. तो प्रधाने हातू ठेविला पायावरील, मग बोलिला कैसा. मग तो चला चला म्हणायला लागला. त्यानं लगेच प्रधान होता, त्या प्रधानानं त्याच्या पायावर हात ठेवला. म्हणे थांबा जरा. तो सुमती राय म्हणे मज असता तुम्ही कैसे जाणे, म्हणती भीमका घरी कवनी राणे नसती काय. आणि मग ते म्हणे मी असल्यावर तुम्ही कशाला जाता. हे सर्व म्हणतील भीमकाच्या घरी कोणी नाही का, भीमक राजाच्या घरी, राजा आहे भीमक राजा आणि त्याच्या घरी कोणी नाही का. तव सवे बिरिदाईत उभे ठेले, काय देसी यादवाची दादुले, आणि देखा नाही आम बुले. क्षिती माझी या पृथ्वीवर आमच्या यादवासी दादुले म्हणजे गोड असे आहेत. ते पहा का यादवाची झाले सबट, आणि करानिया व्यालिया खुंट. म्हणून भुजा त्राटोने धारी ती 8 क्षत्री मियासी. मग जे मोठे मोठे क्षत्र आहे, मोठे मोठे वीर आहेत, ते तर म्हणे मांडी ठोकून बसले आहेत भुजा ताट करून. ऐसे वीराचे लठ्ठेपण देखून रुक्मिया संतोषला म्हणे. मग म्हणे या सवे या पाठविता रुक्मिणी कवनी आड न रिगो. या मग असे मोठे मोठे हे असल्यावर मग आपल्याला काय भीती आहे म्हणे, जाऊ द्या म्हणे तिला. म्हणे राया हा प्रधानो सियाना, आणि क्षेत्रीया सावे पाठवावी नवरी. तरी सर्व सैन्य द्यावे अवधारी, दुने यादवा पश्चे. आणि या नवरी सहित सर्व सैन्य पाठवा. मग निवडिले वीर अंती खरे, ते रणग्रासू रणसौरे. महाकाळा ते करीती पाठ मोरे रणामाजी. मग मोठे मोठे वीर निवडले आणि त्या वीरांना तिच्या बरोबर पाठवता येता. कैसा रुक्मिया बोलिला वीरेशी, म्हणे निकी निवडी करावी अंबिकेशी. आणि यादवाचा विक्षातू मानसी न धरावान. मग म्हणे तो रुक्मिया काय म्हणतो, वीरांचे मोठे मोठे वीर होते, त्यांना म्हणे तुम्ही निके म्हणजे चांगले आहेत, तुम्ही जा रुक्मिणी अंबिकेच्या मंदिरात, आणि यादवाचा काही मनामध्ये धाक धरू नका. जरी ऐसे ही झाले चढोनी, तरी हातून राखावा तुम्ही. वरी यात्रा करावी रुक्मिणी निकिया परी. मग तुम्ही हात धरून बसू नका, तिला घेऊन जा, तिला दर्शन करून आणा. ऐशी रुक्मिया मिळवणी प्रधाना सवे पाठविली रुक्मिणी.
सवे सैन्य दिले 3 क्षेवणी घरीचे आपले. मग त्यांना आपल्या घरचं 3 क्षवण सैन्य तिच्या बरोबर पाठवलं. आणि रायासी सेना बहुता सवे पाठविली जाणा, तयाची गणना कोण करीन. ते राजानं ज्यावेळेस त्या रुक्मिणी बरोबर सैन्य पाठवलं त्याची गणता कोणाला करता. 1 क्षवणी म्हणजे 1 लक्ष, 3 क्षवणी म्हणजे 3 लक्ष सैन्य पाठवलं. मग शृंगार करून या भीमकुमारी सखी जेने निघाली अवधारीन, रत्न खचित डोळीवरीन अरुडलीन. मग रत्न खचाचा जो रत्न खचित ज्याला रत्न वगैरे लावले होते अशा रथावरती बसली रुक्मिणी, आरुढली. आज सवे अमिता दंडिया सोसा सुवासिनी, 5 सतेला अंगल कामिनी. आणि ऋषी भार्या सुखासनी सवे चालतात. मग ऋषी पत्न्या सर्व असे 5000 लोक चालताय तिच्या दर्शनाला. ते दर्शनाला घेऊन जाताय तिला. एकी चौरे देखा ढळती, एकी विंजनवारे घालती, एकी पुढा नृत्य करती, वाजती मंगळवाद्य. मग एक चौर असते तर चौर अंगावर हवा घालता, कोणी पंख्यानं हवा घालते, कोणी मोर कुच्च्यानं हवा घालते आहे. आणि काही पोरी डान्स करताय. हे डान्स पहिल्यापासूनच आहे, आजपासून नाही. नृत्य म्हणजे डान्स, आता साध्या भाषेत. मंगळवाद्य लागले तवे ऋषी मुनी विप्रस्तविती, बंदी जन सैवरे पडताती. जे मागा झाली ख्याती देवकन्याची. आणि मग मागे देवकन्याचं असं झालं होतं म्हणून ब्राह्मण मंत्र म्हणतायत. बंदीजन सैवर वाढतात पडतात. आणि जे पडत आकाश धरणी, त्याचा करी ओखंडे खाडी झळकणी. ते सवे आढाऊ देखुनी, चालती जवळी सहस्र 10. बापा 10,000 सहस्र तिच्या बरोबर चालून. सवे रथ घोडे कुंजर बोलता ती, पायाचे मोगर जैसे चौकडे सैन्य अपारण चाले भीमकी सवे. असं चारीकडून सैन्य तिच्या बरोबर कुंजर म्हणजे हत्ती, घोडे, रथ, पायदळ, मोगर असे सर्व चालून आले. सुदेव डोळी जवळी चाले. तो सुदेव जो होता तिच्या डोली बरोबर चाले. तयाची आळोची रुक्मिणी बोले, म्हणे ताता हे सैन्य आम्ही तर निघाले, आता कैसे वरतील. मग ती त्यांना म्हणते, काका हे सैन्य कसं निघालाय. तो म्हणे आपल्या संरक्षणाकरता हे सैन्य, तुला कोणी इजा करू नये, तुला कोण काही हे करू नये त्याच्याकरता एवढं सैन्य हे तुझ्या बरोबर चाललंय म्हणे. तव विप्र म्हणे परी शिव माये, हे कायसे सैन्य येथे काय आहे. हे एकुची श्रीकृष्ण मृत्यू पाहे, या ग्रासी त्रैलोक्याचे. हे सर्व म्हणे एक श्रीकृष्णालाच पाया करता आले म्हणे. त्याला असं वाटतंय की श्रीकृष्णाचा मृत्यू पाहायचा आहे त्यांना. आणि हे यादवई वडवानळ, हे सैन्य तृणग्रासीतील सकळ. जैसे गोम गिळी मेघ पडळण, क्षणा माझी जशी गोम असते ना, ती एखाद्या म्हणजे कीटकाला फटक्यात गिळून घेते, त्याप्रमाणे. ना हे सैन्य मज गमले अनारीसे, नवसाचे बोकळ तुझ सरीसे. हे याची देव बळी देत आहे अनायासे, देवी अंबिकेची. हे जसे नवसाचे बोकळ लावले जसे अंबिकेला बळी देत आहेत. तुझं देखो देव करील पटाची राणी, हे सत्य जाण आमची ब्रह्मवाणी. तव उचित वारीला रुक्मिणी द्विजरावून. मग तुला म्हणे श्रीकृष्ण महाराज तुला आपली स्वतःची पटराणी करतील म्हणे, काही चिंता करू. ही आमची ब्रह्मवाणी आहे. असो या अंबिके आली ऋषी मुनी रुक्मिणी, उतरली डोळीवरून नेवटा पावडा सरणी घेऊन महाद्वारी उभी. मग पालखीतून खाली उतरली अंबिकेच्या मंदिरात आणि सर्व व्यवस्थित नीटनेटका पाऊल हे करून चालली. तव कैसी देखले सैन्याशी निर्वडा, निवाणी गेली या वीराची या कोडी. तेथ राहिले 7 परवडीने अंबिके भुवने. 7 जण त्या आपलं 7 परवडीचे त्या ठिकाणी आज असे आलेले आहेत. सैन्य ही निर्वडन.
निर्वडी म्हणजे ज्यांना निवडलेले आहे ते निर्वडी तेच ना. 7 परोडी म्हणजे त्याला 7 कोट म्हणतात. 7 कोट म्हणजे पहिली सात, एक रांग, दुसरी कोणची, रांग, त्याच्या मागून दुसरी, दुसरी त्याच्या एक मागून रांग, तिसरी, तिसरी, असे त्याच्या 7 मागून चौथी, अशा असे 7 7 रांगा रांगामधून आहेत ते त्या. त्यांच्यामध्ये रुक्मिणी असं ते. सवे रथ घोडे कुंजर उभे राहिल्या ढाऊ धनुर्धरण. मग रथ घोडे कुंजर हे सर्व समोर उभे राहिले. आता असो हे बोलावे विस्तरण देवी अंबिके जवळी. आता याचा पोळा मोठा विस्तार होईल म्हणून फक्त थोडक्यात सांगताय. ऐसी प्रवेशली अंबिकेच्या भवनी तो पुढा अंबिका देखील नयनी. मग करपुष्ट जोडून केले दंडवत. मग अंबिकेला समोर पाहिल्याबरोबर रुक्मिणीने तिला दंडवत केले. डोळ्यामधून अश्रू येऊ लागले. देवीशी केले देवा पंचामृते नानन. मग तिला पंचामृतानं नान केलं. एक क्षेम कर्दळाचे विलेपनन आणि केले दिव्यांबरे परिणन देवी अंबिकेशी. मग तिला नवीन नवीन वस्त्र परिधान केले. वाहिली अलंकारणे रत्नाची ललाटी शेंदुरी रेषा कुंकुमाची. तिला अलंकार वाहिले रत्नाचे हार वाहिले आणि डोक्याला ललाटी म्हणजे डोक्याला शेंदुराची रेषा आणि कुंकुमाची रेषा काढली. मुकुटी कुसुमे पर्यातकाची बारिली देवी अंबिकेशी. मग तिच्या मुकुटावर ते पारिजातकाच्या फुलाची हे वाहिली माळ. बरवी कणकणमळी गुंफिले त्याची वाहिली अंबिकेशीला खोळी. ऐशी माळ करी घातली देवी अंबिकेच्या. मग अशी माळ करून तिच्या गळ्यात घातली. कुमकुम अक्षती अर्चना करुनी रक्ष बोने उपहार दाखवणे आणि क्षीरबोने उपहार दाखवला तिला. कुंकुमाची अक्षता केली, क्षीरबोण्याचा उपहार दाखवला. मग दोन्ही कर जोडून मांडले स्तवनन म्हणे दोन्ही हात जोडून तिला प्रार्थना करते म्हणे जय जय श्रीभुवन व्यापके जय सकळ देवता नेमके जय जय आगादे अंबिके विश्वजननी. मग तिची प्रार्थना करते अंबिकेची, अंबिका देवीची. तुझं पाहता स्वरूतनी धरू स्वनी तरु धारू वेद श्रुती आगमन कळे पारू. तिथं पुराण ऋषीचा विचारू आरुता ठेला. आणि मग त्या ठिकाणी पुराण काय आहे. ऐसा तो आगादू कवन कळेसी आणि पिढी ब्राह्मणी व्यापुनी वर्तसी. ब्रह्मांडी व्यापुनी वर्तसी. जीव देवता खेळविती सूत्रे आपुलीने. जीव देवता हे आपल्या सूत्रानं त्यांना खेळवतायत. आणि प्रलय उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाची स्थिती निर्माण झाली. या ओघी सृष्ट रचना तुझी हाती हे सकळ देवाची अधिष्ठाती. तुझी देवी हे तुझी रचना आहे. तू सृष्टीची अधिष्ठाती आहे. तुझ्या हाती ऐसी तू आदी पुरुषाची शक्ती. तुझी संयोग वियोग सहाय्य करीती. तरी मज मेळवी श्रीकृष्ण चक्रवर्ती कैवल्य निधान. मग तूच म्हणे सर्व करणारी आहे. मला श्रीकृष्ण महाराजांचं सन्निधान हवं. मग अंबिका झाली प्रसन्न. रुक्मिणीशी दिली वरदान. असरणी बोलविले वचनन म्हणे पावशील मुरारी. मग तिला आशीर्वाद देऊन तिला सांगितलं तुझ्या मनात इच्छा आहे ते तुझी पूर्ण होईल. तू श्रीकृष्ण महाराजां तुला मिळतील आणि त्याच्याबरोबरच तुझं लग्न होईल. मग जे माळ होती अंबिकेच्या घरी ते दिया दिधली भीमकुमारी. म्हणे तू ये वायू श्री हरीन जाय भीमत नयन. मग म्हणे तू आता एक काम कर, हे माझ्या जवळची माळ घे आणि तू ही माळ घेऊन जा म्हणे. आता श्रीकृष्ण महाराजांना माळ टाक. पुष्पी फळी तांबोळी नाना परीचे पुष्प अलंकार भूषणी दिव्यांबरणी. ऐशी पूजिया भीमकुमारी ऋषी भार्या देवंगना. अशी त्या रुक्मिणीची पूजा केली तुमच्या अंबिकेची. मग देवद्विज ऋषीमुनी ब्रह्मविद बैसले सन्मानी. आणि अनार गेले रत्नी पूजले रुक्मिणीने. 16 सहस्र उपचाराने रुक्मिणीने देवीची पूजा केली.
बहुत दत्त दंशने तो शिविले षडुरस भोजनी संतृप्त केले. मग तेही आशीर्वचन दिले जे पूर्ती मरोदतून मग सर्वांना दान दक्षिणा देऊन षडुरस भोजन करवलं. आणि त्यांनी तिला आशीर्वाद दिला ऋषीमुनींनी की तू तुझे मनोरथ पूर्ण होईल. मग भाव करण्याचा हात धरून माडावरी आली रुक्मिणी. जवळी सद्गुरु शिरोमणी विप्र देखून ती मग मग भाव करण्याचा हात धरून ती माडावर आली. त्या ठिकाणी विप्राला पाहिलं तिनं, सुदेवाला. रुक्मिणी ते पाहावया लागुने त्रैलोक्याले मिळून देव सुरगण ऋषीमुनी राये भूतळीचे सर्वे राजे रजवाडे त्रैलोक्यातून सर्व रोख रुक्मिणीला पाहायला आले. देखुनी देवीचे बर्वेपण वेधले अवघे त्रिभुवन. तिचे बर्वेपण पाहून सर्व त्रिभुवन वेधलं. म्हणती हे लावण्य रूप कशी मूर्त आहे, हे लावण्य रूप कशी मूर्त आहे बापा, अशी तर आजपर्यंत आम्ही बघितली नाही. अशी रुक्मिणीचे रूप देखुनी राय मूर्छून गेले मेदनी. हाती गळाले हातुनी क्षत्रियाचे. आणि मग त्या रुक्मिणीचा स्वरूप पाहून मोठे मोठे राजे मूर्छून पडले. त्याच्या हातातलं शस्त्र गळून पडलं. ऐशी ते विश्वमाता जननी मनमंथा जन्म तिये पासून वरी ते आदी पुरुषाची राणी वर्णकोवन. मग अशी ती मनमंथनाची सुंदर स्वरूपवान अशी ती आहे. असो हे तिची काय कथा वर्णावय. असो हे माडावरी भीमकुमारी भवते पाहिले चौफेरी. तो महाभार देखून अवधारी राहिले मिळले असती. म्हणे यामध्ये मुरारी असे कवनीय भारी. मग ती अशी माडावर उभी राहिली आणि पाहते बिरबिरा. आता इथं श्रीकृष्ण कुठं आहे, तो श्रीकृष्ण कसा काय पाहायला भेटेन आपल्याला. मिया ओळखावा कवने परी कवने टाकेनी. तरी आता सुदेवाला गुणी देवी पुसो परी कवनी. म्हणून लाजली अंत करणे म्हणे सखियासी. मग तिनं म्हणे सुदेवाला कसं काय विचारावं, मनात लाजली. मग आपल्या सखीच मैत्रिणी होत्या, त्या मैत्रिणीला सांगलं की आता श्रीकृष्ण महाराज मी तर ओळखू शकत नाही, फक्त सुदेवानं पाहिलं आहे. मग आता सुदेवच मला दाखवेल की कोण आहे. म्हणून ते सांगू तर शकत नाही, पण तिच्या मैत्रिणीला सांगितलं की तुम्ही विचारा. तिची उत्सुकता वाढली पाहण्यासाठी. तरी पुसो हा कवन रावो प्रसंगे सांगेल सुदेव. जरी जाणेल माझी जीवाचा भाव तरी दाखविल मुरारी ते. आणि हा जर खरंच माझ्या मनातलं जाणत असेल तर मला श्रीकृष्ण महाराजांचं दर्शन करवेल. मग सुदेवा ते म्हणे भीमकुमारी विप्रा कवन राव असे कवने भारी. मी ओळखावा कवनापुरी कवने टकेनेसी. मग म्हणे सुदेवाला म्हणते आता हा राजा कोणता आहे, कोणता राजा आहे, मी कसा काय ओळखावा. तो विप्र सर्व ज्ञानू सर्वोत्तम, तो विप्र सर्व जाणणारा होता. त्याने जाणितला देवीचा मनोरथ, त्यानं रुक्मिणीचा मनोरथ जाणला. तो म्हणे मज पुसताय मेघ श्याम आड करून या राया ते. मला श्रीकृष्ण महाराजाचे विचारते आडवे करून. तो बोलिली द्विजे म्हणे आता सांगे कौन राजे ते तुम्ही ओळवी म्हणे जे भीमकुमारी. आणि मग आता म्हणे थांब म्हणे आता कोणकोणते राजे हे मी तुला सांगतो. असो हे पहिलं हस्तीचा महाभारू जेने गजावरी वडवला महावीरू. बृहद्रथरायाचा कुमारू तू हा जरासंध बृहदाचा कुमारू म्हणजे मुलगा. असो पहिल्या हत्तीवर महाभारावर जो आहे तो हा जरासंध आहे. 5 सते नंदी घोषरथ जयती महेश वाचुनी न मनी कवनाते. तो श्वेतू श्रीगिरी तळी मिरवे बाणू सहस्र बाणो. हा बाणासूर आहे म्हणे. हा फक्त महादेवाशिवाय कोणालाच मानत नाही. महिषा वाचून न मनी कवनाते, कोणालाच मानत नाही. सवे चतुरानन घेऊन सैन्य युद्धाशी आई तिची असती आपण. ते पहिलं कुकुम वर्ण साती तळी दोघे जन शैल्याने दंत वक्रू. ते पहिले जे कुंकासारखं दिसत आहे त्या ठिकाणी म्हणे शैल्याने दंत वक्रू आहे. पहिलं 60 सहस्र तेजी कृष्णवर्णे पुढा 25 सहस्र कुंजर जाण. म्हणजे पहिल्या लाईनीत 1000
काळ्या वर्णाचे, पुढे 25 सहस्र कुंजर म्हणजे हत्ती, काळ भैरव टका तेथं राहिला असे पापन बलबलू महावीरू. आणि मग तो काळ भैरव त्या ठिकाणी उभा आहे आणि त्याच्याबरोबर कोण आहे? महावीरू बलबल, महावीरू बलबलू. पहिलं भमासुर सेतू सीतीये तळी, जेने क्षत्रिय भार जितले भुजबळी, सैन्य ओळगते तया तळी. 53 क्षेवणी, त्याच्याजवळ 53 क्षेवणी सैन्य आहे म्हणे असा तो भूमासूर. सफेद सेतू म्हणजे सातळी तळी, जसे क्षत्रिय भार जितले भुजावळी, त्याच्या भुजा म्हणजे मोठ्या हे आहेत, फुंकारल्या आहेत त्यानं भुजा. त्याच्या जवळी 4 जण, जयावरी सातिया कुमकुम वर्ण, त्याची मुरुपिठू गणू बानू. हे प्रधान चारी भूमासुराचे, हे मुरुपिठू गणू हे चारी भूमासुराचे प्रधान आहेत. भूमासूर, भौमासूर नाही. पहिलं नियाळा 16 टका, तेथ काचेश्वर पाय तो नेटकान. पहिल्या ठिकाणी पहिल म्हणजे पलीकडे तो काशेश्वर आहेत, त्याजवळी ब्रह्मानायना आसियावर 60 सहस्र, त्याच्याजवळ 60,000 सैन्य आहे. आणि पहिले जगड धबू 10 टका पाये, तया तळी पौंडरिकू विरूप आहे. तो आपण याते म्हणताय विष्णू क्षत्रियावरी. आणि तिकडच्या बाजूला तो पौंडरिक आहे, जो स्वतःला विष्णू समजतोय. तव विचारी द्विजवर म्हणे, दिवस झाला एक प्रहर, आता चौघडिया आश्वरू. असे लग्न वेळ, आता 4घडीचे लग्न वेळ आहे म्हणे, आता लग्नाचा वेळ झाला. तरी आता असो भूपती का वावगे बोला वित्पत्ती, देवीशी जयाशी असे आरती तोची सांगू. श्रीकृष्णराव म्हणे, मला आता हे बाकीचे काही सांगू नका, मला आता श्रीकृष्ण महाराज कुठं आहे तेच दाखवा म्हणे. ऐसे पाहुणे चौकडे तव यादव रावण देखे पुढे, म्हणे थोर झाले कुडे देवी साडीना प्राण. म्हणे हे जर नाही दिसले तर रुक्मिणी आपला प्राण सोडून देईल. जरी न देखे म्हणे श्रीकृष्ण राणा, तरी देवी रुक्मिणी रुसेल प्राणा. ओखट झाले जी जग जीवना, आता जोग कैसे. ऐसे विप्रा पडले सायास, तव वरती पाहिली वास. अंबरी विमाने देखले आसमानात, दाटली अंतराळी. आणि मग ब्राह्मणांना असं वर पाहिलं, म्हणे श्रीकृष्ण महाराज कुठं दिसत नाही, म्हणून त्यानं आकाशात अंबरी पाहिलं, आकाशात पाहिलं तर वर खूप मोठी दाटी झाली. म्हणे आता जी ही विमाने दावून रुक्मिणी, तव येईल श्री सारंग पाणी, तो शरणागता लागुनी नव्हेली काही. अरे म्हणे आता काही घाबरू नको म्हणे, श्रीकृष्ण महाराज वरती विमानातून येतील आणि ते तुझं मनोरथ पूर्ण करतील. मग म्हणे पाय ओ भीमकुमारी अंतराळी, तुझी आली अमरदुपुरी, हरिहर ब्रह्मादिक आले सपरिवारी विमानी बैसून येईन. मग पाय म्हणे दुसरं जे विमान दिसतंय त्या विमानामध्ये हरिहर ब्रह्मादिक आले म्हणे लग्न पाहायला सपरिवारासोबत. आणि 33 कोटी सैतू लोक पाळेसी आला मरणाथ. विमानेसी विमान दाटले तयासी अंतू कवन करीन. मग काय विमानावर विमान तिथे स्वर्गातले सर्व त्या तिथे त्याची दाटी झाली. आणि 33 कोटी सहित लोक पाळेसी आला अमरनाथ. अमरनाथ म्हणजे महादेव 33 कोटीत घेऊन आला. ऐसे अंतराळी देव पाहती, गगनी विरावले थिरावले गबस्ती. आणि राहिले पवनाची गती, व्यापार विसरले. अरे ते अंतराळात पाहताय
पवनाची गती म्हणजे वारा सुद्धा थांबून गेला. जैसे जव पाये द्विजवरू तव राया झाला हा कारू. पांचजन्याचा गजरून ऐकून यान. मग त्यावेळेस श्रीकृष्ण महाराजांचा पांचजन्य शंखू ज्यावेळेस श्रीकृष्ण महाराजांनी फुकला त्यावेळेस सर्व गडबड झाली, सर्व घाबरले, हादरले. ऐकून तव रुक्मिणी म्हणे द्विजवरा हाकार झाला अनुपवरा. तो विप्र म्हणे आला ओला मुरारी म्हणलं. त्यावेळेस श्रीकृष्ण सुदेव ब्राह्मण सांगतो आहे की रुक्मिणी हे बघ आता हाकार झालाय म्हणे. त्यावेळेस आता पाय श्रीकृष्ण महाराज येत आहे. पली हरेल रथू वरी गरुड असे फिरतू. वरते हिरे लावलेले आहे त्याच्यावर गरुड फिरतोय. तो मेघवर्ताची गोपीनाथून पाय वल्लभ तुझा पाय म्हणे हा तुझा प्राण वल्लभ. ज्याच्या रथावर वर गरुड फिरतो आहे. या पृथ्वीच्या रायावरी आनंदवास करू तापताय मुरारी. तो तुझा स्वामी श्री भीमकुमरीन कृष्ण लावण्य सिंधून. तो तुझा स्वामी आहे म्हणे श्रीकृष्ण महाराज ते येत आहे. ऐसा देखुनी श्री सारंग पाणी दोन्ही कर जोडणी वंदिली रुक्मिणी. मग म्हणे आता पावे जी झडकरी भक्तवत्सलान. मग दोन्ही हात जोडून श्रीकृष्ण महाराजांना वंदन केलं आणि म्हणते भक्तवत्सला आता मला लवकरात लवकर पावा. तू अर्थदानी करुणाकर आणि शरणागताचा बदल. तुम्ही अर्थ जाणता आणि करुणाकर आहे, करुणा करतात. अर्थ जाणून तुम्ही करुणा करतात आणि शरणागताचा वज्रपंजर आहात. तरी आता नको लावू उशिरू पाहू देवा. आता देवा टाईम नका लावू, मला लवकरात लवकर पावा. हा आता भक्तवत्सल राव मुरारी रुक्मिणी हरेल कवने परी. ते कथा वेगी सामुरी सांगेन कवी कृष्णदासा. प्रसंग 18 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.